गारपीट आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी 60,000 रुपयांची मदत करावी अशी मागणी युवा नेते समीर देशमुख यांनी आज केली आहे। देवळी तालुक्यातील तांबा, विजय गोपाल, इंझाळा आणि परिसरात गारपीट आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे। त्या गावांना भेट देऊन समीर देशमुख यांनी नुकसान झालेल्या शेतांची पाहणी केली। पहिले पिवळा मोजेकमुळे सोयाबीनचे पीक गेले। आता गारपिटीमुळे हाताशी आलेला चणा आणि गहूचे पीक गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाने त्वरित आर्थिक मदत करणे अपेक्षित आहे। म्हणून हेक्टरी 60,000 रुपयांपर्यंत शासनाने त्वरित मदत करावी ही मागणी समीर देशमुख यांनी केली आहे। आज तांबा, इंझाळा आणि विजय गोपाल या परिसरामध्ये शेतीची पाहणी केली। पाहणी करत असताना असं लक्षात आलं की काल जी गारपीट झाली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। सर्वांना आठवत असेल की सुरुवातीला येलो मोझॅकमुळे सोयाबीनचा हाताशी आलेलं पीक गेलं आणि आता अवकाळी गारपीटमुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। सर्व शेतकऱ्यांसोबत बोलताना असं जाणवलं की पुढे आता परिस्थिती अडचणीची आहे आणि खूप कठीण अशा परिस्थितीतून शेतकरी जात आहे। तर अशा परिस्थितीमध्ये शासनाने मदत करणं अपेक्षित आहे आणि आमची सगळ्यांची अशी मागणी आहे की हेक्टरी 60,000 रुपये शासनाने त्वरित मदत करावी अशी आमची मागणी आहे। आम्ही पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत आणि शेतकऱ्यांना शासनातर्फे मदत मिळवून देण्यासाठी जो काही पाठपुरावा आम्हाला करता येईल तो आम्ही करू आणि जर शासनाने त्वरित मदत जर केली नाही तर शेतकऱ्यांसाठी आम्ही एक तीव्र आंदोलन पुढच्या काळामध्ये उभं करू एवढी या ठिकाणी ग्वाही देतो।